श्री गणेशाय नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री सद्गुरवे नमः. श्रीराम जय राम जय जय राम. अध्यात्म रामायण अरण्यकांडम पंचमहा सर्गः. श्री शंकर म्हणाले, त्यावेळी जनस्थानात राहणारी, वाटेल ते रूप धारण करणारी, अतिबलाढ्य अशी एक राक्षसी त्या मोठ्या दंडकारण्यात फिरत असे. एकदा गोदावरीच्या तीरावर पंचवटीच्या जवळ कमळ, वज्र, अंकुश ह्या चिन्हांनी युक्त अशी उमटलेली पृथ्वीपती रामाची पावले तिने पाहिली व त्या पायांच्या सौंदर्याने मोहित होऊन तिचे मन कामवासनेने व्याप्त झाले आणि रामाला शोधित शोधित हळूहळू ती त्याच्या आश्रमाजवळ आली. तेथे सीतेसह असणाऱ्या मदनासारख्या सुंदर रामाला पाहून ती काममोहित झाली. ती राक्षसी रामाला म्हणाली, तू कोण, कोणाचा? ह्या आश्रमात जटा, वल्कले इत्यादी धारण करून तुला काय साध्य करावयाचे आहे मला सांग. मी शूर्पणखा नावाची राक्षसीण आहे. मला वाटेल ते रूप धारण करता येते. मी महात्म्या रावणाची बहीण आहे. माझा बंधू खरं, त्यासह या अरण्यात मी राहत असते. राजाने हे सर्व अरण्य मला दिले आहे. मी मुनींचे भक्षण करून येथे राहते. वक्त्यांमध्ये तू उत्तम वक्ता आहेस, त्यामुळे तुझी हकीकत समजून घ्यावी अशी माझी इच्छा आहे. तरी मला सांग. तिला राम म्हणाले, मी अयोध्यापतीचा पुत्र आहे. माझे नाव राम आहे. ही सुंदरी जनकराजाची कन्या माझी भार्या असून तिचे नाव सीता आहे. तो अत्यंत सुंदर दिसणारा माझा धाकटा बंधू लक्ष्मण आहे. हे त्रैलोक्य सुंदरी, माझ्याशी तुझे कोणते काम आहे ते सांग. हे रामाचे भाषण ऐकून कामपीडित होत साती ती शूर्पणखा म्हणाली, रामा, मज बरोबर ये. ह्या पर्वतावरील अरण्यात मजशी रममाण हो. मी काममोहित झाले असल्या कारणाने कमललोचन अशा तुला माझ्याने सोडवत नाही. रामाने सीतेकडे कटाक्ष दृष्टीने पाहिले आणि हसत म्हटले, ही सुलक्षणा माझी पत्नी आहे. मला हिला टाकता येणार नाही. हे सुंदरी, सापत्न भावात तू मजजवळ कशी राहणार? माझा अतिसुंदर भाऊ लक्ष्मण बाहेर आहे. तो तुला योग्य पती होईल. त्याच्याबरोबर तू वनात संचार कर. असे रामाने सांगताच ती लक्ष्मणाला म्हणाली, हे सुंदरा, तू माझा पती हो. भावाच्या आज्ञेनुसार आपण आता संगम सुख भोगू. आता उशीर नको. असे ती घोर राक्षसी काममोहित होऊन लक्ष्मणाला म्हणाली. त्यावर लक्ष्मण तिला म्हणाला, हे साध्वी, मी त्या बुद्धिमान रामाचा दास आहे. तेव्हा तूही त्याची दासी होशील. याहून अधिक दुःखकारक ते काय? म्हणून तू त्याच्याचकडे जा. त्यात तुझे कल्याण आहे. तो सर्वांचा राजा आहे, तसाच सर्वेश्वर आहे. ते ऐकून ती दुष्ट अंतःकरणाची स्त्री पुन्हा रामाकडे गेली व क्रोधाने म्हणाली, चंचलपणाने तू मला का भ्रमवीत आहेस? रामा, त्या सीतेला आत्ताच तुझ्यापुढे खाऊन टाकते. असे बोलून ती भयंकर आकाराची राक्षसी जानकीच्या अंगावर धावून गेली. इतक्यात रामाच्या आज्ञेने महापराक्रमी लक्ष्मणाने तलवार हातात घेतली आणि तिला धरून तिचे कान आणि नाक तोडून टाकले. त्यावेळी तिचे शरीर रक्तबंबाळ होऊन गेले. तिने तत्काळ आरोळी ठोकली. मोठ्याने ओरडत व अपशब्द उच्चारीत ती खराच्या पुढे आली व तेथे तिने लोळण घेतली. त्यावर क्रोधाविष्ट होऊन खराने विचारले, हे काय आहे? तुझी अशी स्थिती करून मृत्यूच्या मुखात उडी घालण्यास कोण तयार झाला आहे ते मला सांग. तो प्रत्यक्ष यमासारखा असला तरीही त्याचा एका क्षणात मी वध करीन. राक्षसी त्याला म्हणाली, सीता आणि लक्ष्मण ह्यांसह राम दंडकारण्य निर्भय करण्याच्या उद्देशाने गोदावरीच्या तीरावर राहत आहे. त्याच्याच प्रेरणेने त्याच्या भावाने माझी अशी स्थिती केली आहे. जर तू कुलाभिमानी वीरपुरुष असशील तर त्या 2 शत्रूंचा वध कर. त्यांचे रक्त प्राशन करून त्या उन्मत्त 2 पुरुषांना मी खाऊन टाकेन. असे मजकडून न घडल्यास मी प्राणत्याग करून यमपुरी जाईन. ते ऐकून तो खर क्रोधाने व्याप्त होऊन निघाला. त्यांनी 14,000 महाक्रूर राक्षस रामाचा वध करण्याच्या इच्छेने त्याचवर पाठविले.
तसेच खर, त्रिशिरा आणि दूषण हे सर्वजण अनेक प्रकारच्या आयुधांनी सज्ज होऊन लागलेच रामाकडे गेले. त्यांचा कोलाहल ऐकून राम लक्ष्मणाला म्हणाला, ही मोठी आरोळी ऐकू येत आहे. त्या अर्थी राक्षसच निसंशय येत आहेत. आज खचितच त्यांचे मजबरोबर युद्ध होणार आहे. हे बलिष्ठा लक्ष्मणा, सीतेला घेऊन गुहेत जाऊन बस. ह्या सर्व घोररूपी राक्षसांचा वध करावा अशी माझी इच्छा आहे. ह्यावर तू काही बोलता कामा नये, अशी माझी तुला शपथ आहे. बरे आहे, असे म्हणून लक्ष्मण गुहेत गेला. रामाने कमर कसून आपले कठोर धनुष्य हातात घेतले आणि अक्षय बाणांनी युक्त असे 2 भाते पाठीवर बांधून तो सज्ज होऊन राहिला. पुढे राक्षस तेथे आले आणि त्यांनी आपली विचित्र आयुधे आणि त्यांबरोबर दगड आणि वृक्ष ह्यांची वृष्टी रामावर केली. रामाने सहज लीलेने ती सर्व आयुधे एका क्षणात तिळांप्रमाणे तुकडे करून मोडून टाकली आणि नंतर 1000 बाण टाकून त्याने त्या सर्व राक्षसांना ठार केले. खर, त्रिशिरा आणि दूषण ह्या सर्व राक्षसांचा त्या रघुश्रेष्ठ रामाने अर्ध्या प्रहरात वध केला. इतक्यात लक्ष्मणानेही गुहेतून सीतेला आणून रामाच्या स्वाधीन केले. त्या राक्षसांना रामाने ठार केलेले पाहून त्याला फार विस्मय वाटला. रामाला पाहून सीतेचे मुखकमल प्रसन्न झाले. तिने रामाला आलिंगन दिले आणि त्याच्या शरीरावरील शस्त्रांचे व्रण त्या जनकतनयेने धुवून काढले. इकडे ती रावणाची बहीण शूर्पणखा ते मोठमोठे राक्षस मरण पावलेले पाहून त्वरेने पळत लंकेला गेली आणि तेथे सभेत बसलेल्या रावणाच्या पायांजवळ जाऊन तेथे तिने जमिनीवर लोळण घेतली. त्या आपल्या भयविव्हल बहिणीला पाहून रावण तिला म्हणाला, वत्से, उठ. तुला हे असे विद्रूप कोणी केले? कल्याणी, इंद्राने की यमाने की वरुणाने की कुबेराने असे केले ते सांग. एका क्षणात मी त्याचे भस्म करून टाकतो. त्यावर ती राक्षसी म्हणाली, तू उन्मत्त झाला आहेस. तुझी बुद्धी मंद झाली आहे. तू मद्यपानात दंग झालेला स्त्रीजित व पूर्णपणे नपुंसकासारखा दिसत आहेस. राजाचे खरे खरे नेत्र म्हणजे हेर ते तुझ्याजवळ नाहीत. तू कसला राजा? असुरांचा शत्रू जो राम, त्याने खरं, दूषण आणि त्रिशिरा त्याचप्रमाणे 14,000 मोठे मोठे राक्षस रणांगणावर एका क्षणात मारून टाकले आणि जनस्थान मुनींना निर्भय करून दिले. तुला ह्याचा काहीच वृत्तांत ठाऊक नाही, म्हणून तू मूढ आहेस असे मला म्हणणे भाग आहे. रावण म्हणाला, कोण हा राम? त्याने राक्षसांना का मारले, कसे मारले ते सारे नीट सांग, म्हणजे मी त्या सर्वांचा समूळ नाश करतो. शूर्पणखा म्हणाली, एकेवेळी जनस्थानातून गोदावरीच्या तीरावर मी गेले होते. तेथे पंचवटी नावाचे स्थळ असून पूर्वी तेथे मुनी राहत असत. त्या आश्रमात मी त्या कमलनयन रामाला पाहिले. त्याच्या हातात धनुष्यबाण असून जटा आणि वल्कले ह्यांनी त्याचे शरीर सुशोभित झाले आहे. त्याचा धाकटा भाऊ लक्ष्मण त्याच्यासारखाच आहे. त्या रामाची बायको दुसरी लक्ष्मीच की काय अशी सुंदर आणि विशालाक्षी आहे. देव, गंधर्व, नाग आणि मनुष्य ह्यांमध्ये आजपर्यंत तिच्यासारखी स्त्री कोणी पाहिली नाही किंवा ऐकलीही नाही. राजा, त्या सुंदरीने वनाला शोभा आणली आहे. हे निष्पापा रावणा, तुझी बायको म्हणून तिला आणावे अशी इच्छा धरून मी उद्युक्त झाले होते. परंतु त्याच्या महाप्रबल लक्ष्मण नामक भावाने माझे नाक आणि दोन्ही कान रामाच्या सांगण्यावरून कापले. मग मी अतिदुःखाने रडत रडत खराकडे गेले. तो देखील अनेक राक्षस सेनापती बरोबर घेऊन रामावर चालून जाऊन त्याच्याशी युद्ध करता झाला. परंतु बलशाली रामाने एका क्षणात त्या महापराक्रमी सर्व राक्षसांना मारून टाकले. जर रामाने मनात आणले तर तो अर्ध्या क्षणात त्रैलोक्याचे निःसंशय भस्म करील असे मला वाटते. राजा, जर ती सीता तुझी स्त्री होईल तर तुझे जीवित सफल होईल. म्हणून हे राजेंद्रा, जेणेकरून ती सीता तुझी प्रिय पत्नी होईल
असा प्रयत्न कर. त्या कमलनयन सुंदरीसारखी दुसरी सुंदर स्त्री त्रिभुवनात मिळणार नाही. राजा, त्या रामापुढे प्रत्यक्ष उभे राहण्याची तुझी शक्ती नाही. काहीतरी कपटयुक्तीने त्या रघुश्रेष्ठ रामाला मोह घातलास तर मात्र ती सीता तुला प्राप्त होईल. ते ऐकून गोड वचनांनी आणि दानमानादिकांनी राजा रावणाने त्या आपल्या बहिणीचे सांत्वन केले. मग तो आपल्या मंदिरी गेला. परंतु चिंतेने त्याचे अंतःकरण व्यग्र झाले असल्याकारणाने त्याला रात्री झोप लागली नाही. मनुष्य मात्र एकट्या रामाकडून माझ्या खराचा सर्व सैन्यासह वध व्हावा हे कसे? आपल्या शक्तीचा आणि वीर्याचा माझ्या भावाला मोठा गर्व आणि तो रामाकडून मारला जावा ना? किंवा राम हा मनुष्य नसून प्रत्यक्ष परमेशच असावा. माझे सैन्य मोठे असून मी प्रबल झालो आहे म्हणून मला मारण्याची त्याला इच्छा झाली असावी आणि पूर्वी ब्रह्मदेवाने प्रार्थना केल्याप्रमाणे मनुष्य रूपाने तो सांप्रत रघुकुलात जन्मला असावा. त्या परमात्म्याकडून मी मारला जाईन तर वैकुंठाच्या राज्याचा मालक होईन, नाहीतर ह्या राक्षस राज्याचा चिरकाल भोग घेईन. म्हणूनच मी रामावर चालून जाणार, सर्व राक्षसांचा राजा अशा त्या रावणाने असा विचार करून आणि राम हा परमेश्वर विष्णूच होय असे जाणून भक्तीने भगवान सत्वर प्रसन्न होत नसतो तरी विरोधबुद्धीनेच त्याचकडे जावे, त्याची प्राप्ती करून घ्यावी असे मनात योजले. अरण्यकांडातील 5वा सर्ग समाप्त.